जर का आता एखाद्या व्यक्तीला अल्सरेटिव्ह कोलायटिस सस्पेक्टेड आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आयबीडी सस्पेक्टेड आहे, ह्या तुम्ही जे काही सिम्पटम लक्षणं सांगितले त्यावरतून तुम्ही डिसाईड केलं, तर त्यांच्यामध्ये काय पाथवे असते इन्व्हेस्टिगेशन किंवा कसं तुम्ही त्यांना डायग्नोसिस करता? बरोबर. जर एखाद्या व्यक्ती आला की त्याला जुलाब होत आहे, रक्त पडत आहे, हे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे मुख्य लक्षणं. क्रोन्समध्ये युजली वजन कमी होणे, पोट दुखणे, जुलाब होणे हे त्याचे मुख्य लक्षणं. कुठे आहे क्रोन्स डिसीज याच्यावर डिपेंड आहे. तर त्यांची जी लक्षणं आहेत त्याच्यानुसार आपण काय टेस्ट करायचं हे ठरवतो. युजली आतड्यांच्या आजारासाठी ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट हे बेसिक आपल्या ज्या तपासण्या आहेत हे आपण पहिल्यांदा करतो. स्टूल टेस्ट का बरं करतो आणि त्याच्यामध्ये काय नेमकं बघण्याचा हेतू तुम्हाला असतो? स्टूल टेस्टमध्ये पहिलं तर आपण इन्फेक्शन वगैरे आहे का हे रूल आउट करणार आहोत त्याच्यामध्ये. दुसरं आहे की रक्त म्हणजे ब्लड त्याच्यात दिसतंय का. स्टूल टेस्टची अजून एक स्पेशलाइज तपासणी असते फिकल कॅलप्रोटेक्टिन. हा, हे खूप महत्वाचं आहे. हो, तर कॅलप्रोटेक्टिन हे एक आपल्या लाइनिंग मधलं प्रोटीन आहे. आतड्यांच्या लाइनिंग मध्ये असतं. तर आतड्यांच्या लाइनिंग मध्ये सूज आली की हे प्रोटीन स्टूल्समध्ये पडतं. त्याच्यामुळे आपल्याला ते मेजरमेंट करून आतड्यांमध्ये कुठे इन्फ्लेमेशन आहे का हे खूप सोप्या प्रकारे कळू शकतं. 1000पेक्षा जर जास्त असेल तर एखाद्या वेळेला आपल्याला आयबीडी असेल असं म्हणता येईल. त्याचे वेगवेगळे आहेत. एक 50 to 50च्या खाली असेल तर निगेटिव्ह म्हणजे लिटरली आयबीडी आपण रूल आउट करू शकतो असं आहे. 50 to 200 बॉर्डर लाईन आणि 200च्या वर 200च्या वर असेल तर आयबीडी डेफिनेटली सस्पेक्ट करायला हवं, अजून इन्व्हेस्टिगेट करायला हवं असं आहे. हे स्टूल टेस्ट, ब्लड टेस्टमध्ये आपण बघतो की पांढऱ्या पेशी जास्त आहेत का, सीआरपी लेवल म्हणजे इन्फ्लेमेशनची लेवल ती जास्त आहे का, अल्ब्युमिन म्हणजे आपले प्रोटीन लेवल, प्रथिने किती आहेत आपल्या शरीरात हे कमी होतात आयबीडी मध्ये, तर त्याची लेवल किती आहे, ह्या गोष्टी आपण ब्लड टेस्टमध्ये एक बेसिक ब्लड वर्कअप करून चेकअप करतो. जर त्याच्यामध्ये आपल्याला आलं सीआरपी हाय आहे, अल्ब्युमिन लो आहे, स्टूलमध्ये ब्लड दिसतंय, फिकल कॅलप्रोटेक्टिन हाय आहे, तर आपल्याला आयबीडी असण्याची शक्यता खूप हाय आहे. मग त्यावेळेस आपल्याला पुढच्या तपासण्यांची गरज पडते. आणि पुढच्या तपासण्यांमध्ये एंडोस्कोपी ही सगळ्यात उत्तम तपासणी आहे आयबीडीच्या मेजरमेंटसाठी. अल्सरेटिव्ह कोलायटिससाठी फक्त कोलोनोस्कोपीची गरज पडते. पण जर वेट लॉस असेल, बाकी सस्पेशन असतील, पोटदुखी वगैरे असं, तर त्याच्यामध्ये एंडोस्कोपी म्हणजे गॅस्ट्रोस्कोपीवरून आणि कोलोनोस्कोपी असे दोन्हीही केले जातात. त्याच्यामध्ये आयबीडीचं निदान खूप चांगल्या प्रकारे व्हायला आपल्याला हेल्प होतं, खूप लवकर आणि ॲक्युरेटली होतं. कोलोनोस्कोपी एंडोस्कोपीचा फायदा हाही होतो की आत गेले की आपण बायोप्सी पण घेऊ शकतो. म्हणजे आपल्या लाइनिंगचा तुकडा घेतला तर तो मायक्रोस्कोप खाली आपल्याला डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी खूप हेल्पफुल होतं तसं. तर ह्या मेन तपासण्या आहेत ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट, कॅलप्रोटेक्टिन आणि त्यानंतर पुढे एंडोस्कोपी.